नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, समाजशास्त्र हे एक स्वतंत्र शास्त्र असले तरी या शास्त्राचा इतर शास्त्राशी संबंध आहे, कारण इतर सामाजिक शास्त्रांमध्ये समाजाच्या वेगवेगळ्या पैलूंचे अध्ययन करण्यात येते. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, मानवशास्त्र इत्यादी शास्त्रे परस्परांशी निगडीत आहेत. समाजशास्त्राच्या ज्ञानाची मदत इतर शास्त्रांना होते, म्हणून समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानवशास्त्र इत्यादी सामाजिक शास्त्रांचा परस्परांशी संबंध आहे असे आपल्यास दिसून येते. सर्वप्रथम आपण समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र म्हणजे समाजशास्त्राचा अर्थशास्त्राशी असलेला संबंध बघू. अर्थशास्त्रात मानवी जीवनाच्या आर्थिक पैलूंचे अध्ययन केले जाते. व्यक्तीच्या मर्यादित गरजा भागविणारी साधने दुर्मिळ असतात, त्यामुळे गरजा आणि साधने यांचा मेळ घालण्याच्या प्रयत्नांना आर्थिक प्रयत्न असे म्हणतात. मानवाच्या विविध गरजांच्या पूर्तीसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन, वितरण, विनिमय, उपभोग यांच्याशी संबंधित असणाऱ्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजेच वस्तूंचे उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग या गोष्टींशी संबंधित असणाऱ्या मानवी क्रियांचे अर्थात वर्तनांचे अध्ययन अर्थशास्त्राचा हा प्रमुख विषय आहे. आर्थिक क्रिया किंवा आर्थिक व्यवहार म्हणजेच वर्तन नसते, तर तो दोन व्यक्ती किंवा समूहातील सामाजिक व्यवहार असतो. कारखान्यातील उत्पादन व्यवस्थेतील मालक मजूर यांचे संबंध आर्थिक क्रियांमुळे निर्माण झाले असले तरी ते सामाजिक संबंध आहेत. आर्थिक व्यवहारावर त्या समाजातील प्रथा, परंपरा, मूल्ये, धार्मिक गोष्टी इत्यादींचा परिणाम होतो. मॅक्स वेबरने भांडवलशाहीचा उदय हा प्रॉटेस्टंट पंथ असलेल्या समाजातच झाला असे स्पष्ट केले, कारण प्रॉटेस्टंट पंथातील नैतिक मूल्ये, तत्त्वे ही भांडवलशाहीला अनुकूल अशी होती. इतर समाजात मात्र भांडवलशाहीचा विकास झाला नाही, कारण त्या समाजातील धार्मिक नैतिक तत्त्वे भांडवलशाहीच्या विकासाला अनुकूल नव्हती. म्हणजेच काय लक्षात येतं आपल्या की अर्थशास्त्रातील अनेक सिद्धांत हे सामाजिक परिस्थितीशी निगडीत आहेत. बेकारी, दारिद्र्य, त्यानंतर लोकसंख्या, त्यानंतर श्रमिकांच्या समस्या इत्यादी अर्थशास्त्रातील आर्थिक समस्या सामाजिक परिस्थिती संबंधित आहेत. यावरून स्पष्ट होते की आर्थिक क्रियांचे किंवा वर्तनाचे निर्धारण हे सामाजिक परिस्थितीनुसार होते. समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र ही दोन्ही शास्त्रे एकमेकास पूरक आहे. म्हणूनच आर्थिक घटकांचा सामाजिक जीवनावर प्रभाव पडतो, तसाच सामाजिक जीवनाचा आर्थिक क्रियांवर सुद्धा प्रभाव पडतो. म्हणजे आर्थिक परिस्थितीनुसार सामाजिक क्रिया घडून येतात. समाजाचा आर्थिक विकास झाला, समाजाचा देखील प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू लागतो, कारण आर्थिक विकास आणि समाजाची प्रगती ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधित आहे. म्हणून आर्थिक नियोजनाप्रमाणे सामाजिक नियोजन करून समाजाचा विकास घडवून आणला जाऊ शकतो असे म्हटल्यास वावगे होणार नाही. म्हणून थॉमस यांनी एलिमेंट्स ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथात लिहिले आहे की वास्तविक दृष्टीने अर्थशास्त्र हे समाजशास्त्र या व्यापक शास्त्राची केवळ एक शाखा आहे. म्हणजेच अर्थशास्त्र समाजशास्त्रावर अवलंबून राहतं, तर समाजशास्त्र हे अर्थशास्त्रावर अवलंबून राहतं. या ठिकाणी आपण परत एका विषयाचा सहसंबंध लक्षात घेऊया. समाजशास्त्राचा इतिहासाशी असलेला संबंध. आता समाजशास्त्र आणि इतिहास हे दोन्ही सामाजिक शास्त्रे, त्यांचा अभ्यास विषय वेगवेगळा असला तरीही ते एकमेकांच्या अध्ययनासाठी उपयोगी पडतात. समाजशास्त्रात समाजाच्या सामाजिक संबंधाचा अभ्यास केला जातो, तर इतिहासात भूतकालीन मानवी समूहाचा अभ्यास केला जातो. खऱ्या अर्थाने इतिहासाचा अभ्यास विषय हा भूतकाळ हा इतिहासाचा संबंध भूतकालीन घटनाशी असतो. इतिहासात मानव समाजाच्या उत्पत्तीपासून तर आजच्या सभ्य मानव समाजापर्यंतचा अभ्यास अचूक केला जातो, तर समाजशास्त्रामध्ये वर्तमानकालीन असलेल्या सामाजिक संस्था, समूह, मूल्य यांचा अभ्यास केला जातो. इतिहास केवळ राजकीय इतिहास नसून इतिहासात आधुनिक काळातील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक इत्यादी बाबींचे विवेचन केलेले असते.
आणि समाजशास्त्रात वर्तमानकालीन घडलेल्या सामाजिक घटनांचे विस्तृत पद्धतीने अध्ययन केले जाते. इतिहास भूतकालीन घटनांचे वर्णन करतो, तर समाजशास्त्र हे सामाजिक घटनांचे मानवी समाजाचे अध्ययन करतो. समाजशास्त्र व इतिहास दोन्ही शास्त्रे वेगवेगळी असली तरी विद्यार्थी मैत्रिणींनो, या दोन्ही शास्त्राचा अभ्यास विषय एकमेकांना पूरक आहे. म्हणजेच इतिहासातील सामाजिक मानवी संबंध, सामाजिक संघटना, परंपरा, मूल्ये, विश्वास यासंबंधीची माहिती समाजशास्त्राला वर्तमानकालीन मानव समूहाचे अध्ययन करताना उपयोगी पडत असते. म्हणजे इतिहासातील भूतकालीन घटनांचा उपयोग करून समाजशास्त्रज्ञ सामाजिक मानवी समाजाचा विस्तृतपणे अभ्यास करू शकतो. समाजशास्त्रातील ऑगस्ट कॉम्ट, दुर्खीम, मॅक्स वेबर या समाजशास्त्रज्ञांनी समाजाचे अध्ययन करताना ऐतिहासिक पद्धतीचा अवलंब केल्याचे आपल्याला दिसून येते. समाजशास्त्र हे सामान्य घटनांचे अध्ययन करणारे शास्त्र आहे. समाजशास्त्राचा संबंध इतिहासाशी जवळचा आहे, म्हणून समाजशास्त्र वर्तमानकालीन तर इतिहास हे भूतकालीन समाजशास्त्र आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आजच्या तासिकेमध्ये आपण समाजशास्त्राचा अर्थशास्त्राशी असलेला संबंध आणि समाजशास्त्राचा इतिहासाशी असलेला संबंध शिकविण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आजच्या तासिकेमध्ये या दोन्ही शास्त्राचा कसा संबंध आहे, दोन्ही शास्त्रे कशी एकमेकांना पूरक आहे आणि अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे असेही म्हणता येईल. आजच्या तासिकेमध्ये समाजशास्त्राचा इतिहास आणि अर्थशास्त्राशी असलेला संबंध आपण पहिला पाहिलेला आहे आणि आजची तासिका इथेच संपवते आहे. उद्याला आपण पुढील तासिकेमध्ये म्हणजे समाजशास्त्राचा राज्यशास्त्राशी असलेला संबंध, समाजशास्त्राचा मानसशास्त्राशी असलेला संबंध आणि समाजशास्त्राचा मानवशास्त्राशी असलेला संबंध बघणार आहोत. तोपर्यंत आजची तासिका इथे थांबवते. छान रहा, सुदृढ रहा, तंदुरुस्त रहा. भेटूया पुढच्या तासिकेला.